व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोंडगुण या ठिकाणी 5 दिवसापासून विविध मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि केज नगर पंचायतीच्या समोर ते उपोषण चालू असल्यामुळं केज नगरीचे नगराध्यक्ष आमचे सगळे सहकारी सीओ साहेब आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं समाधान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून या ठिकाणी आज आम्ही भाईंचं आमच्या पद्धतीनं समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि भाईंना विनंती करणार आहोत की भाई तुमची प्रकृती आमच्यासाठी महत्वाची आहे, तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहोत. हे प्रश्न तर आपण हातात घालून सोडूया, परंतु सत्य परिस्थिती तुमच्या समोर आली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपण उपोषणाला बसलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की आज आपण पंतप्रधान आवास योजना 2018-19 मधील लाभार्थ्यांचे ज्या हरामखोरांनी 3,65,00,000 रुपये खाल्ले त्या हरामखोराला शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या लोकांना गरिबाला न्याय भेटला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही सगळ्यात आधी केज नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष आणि मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी रेस्ट हाऊसला पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात आधी आम्ही या गोष्टीची मागणी केली. तुम्ही चांगलं या ठिकाणी मागणी केली आहे, त्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु हे विषय मंत्रालयात चर्चेला गेले, विधानसभेत चर्चेला गेले, त्याच्यावर कमिटी नेमली गेली आणि तो प्रश्न वरिष्ठाच्या हातात गेला असल्यामुळं आपल्याला त्या काउंटर काही आपलं मत व्यक्त करता येत नाही. म्हणून आमची पुन्हा तुमच्या स्टेजवरून तुमची जी मागणी आहे तीच आमची मागणी असेल की ज्या हरामखोरांनी 31 लोकांनी काडीनं खाल्लं, चमच्यानं खाल्लं, हातानं खाल्लं, जीसीपीनं खाल्लं, त्या लोकांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. ज्या लोकांना टेंडरवाले लोक असतील त्यांनी टेंडरनं काम केलं, त्यांच्या नावावर पैसे गेले, परंतु ज्या लोकांना टेंडर नव्हतं, ज्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या काही संबंध नसताना त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला, त्या लोकांना त्यांनी हजारामध्ये सुद्धा पैसे दिले नाहीत, परंतु त्यांच्या नावावर उचलून ज्या लोकांनी खाल्ले तर त्या कर्मचाऱ्याची किंवा त्यांचं टेंडर नव्हतं अशा गोरगरीब जनतेची नार्को टेस्ट व्हावी आणि त्या चोरांना योग्य ती शिक्षा व्हावी. जरी शासनाने शिक्षा नाही दिली तर उद्याच्या काळामध्ये जनतेनं ती शिक्षा द्यावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याचनंतर घरकुल हडप करणारे यांच्यावर कारवाई करून मूळ रक्कम जमा करून संबंधितांवर कारवाई करावी. आपण त्यांना नोटिसा दिल्या, शासनानं त्या कमिटीनं त्यांना नोटिसा दिल्या, तर ती शासन जी काय निर्णय घेईल ती आपल्या मागणीप्रमाणे आपण मागणी करू, परंतु शासन जो निर्णय घेईल ते आपल्याला मान्य करावा लागेल. तो विषय आमच्या एकट्याचा नसल्यामुळं तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा त्या भूमिकेत आहोत. दलित वस्ती सुधार योजना प्रशासकीय मान्यता सभागृह कामासाठी 32,95,000 रुपयाचा निधी विनियोग कसा झाला ही मागणी आमची सुद्धा आहे. आम्ही वरिष्ठांना कळवलं की ज्या काळामध्ये 19 म्हणजे आमचा कालावधी 14 फेब्रुवारी 2022 होता, त्यापूर्वी ज्या पद्धतीचं घोर बंधन या ठिकाणी झालं त्याचं सगळं भ्रष्टाचार बाहेर आला पाहिजे आणि ती गोष्ट आम्ही तुमच्या माध्यमातून शिवसाहेबांच्या माध्यमातून वरिष्ठाला कळविलेली आहे की अशा पद्धतीचं शासनात आलेला पैसा, शासनाने दिलेला पैसा विकासासाठी हे घडप करण्यात आला आणि ज्या ज्या हरामखोरांनी त्या पद्धतीचं त्या ठिकाणी वर्तन केलं त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे. या भूमिका आमची सुद्धा आहे. त्याबद्दल संबंधित प्रकरणी कार्यालय विभाग प्रमुखांच्याकडून सविस्तर अहवाल घेऊन वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात येईल. या भूमिका तुमची जी आहे तीच आमची आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. दिनांक 31/12/2000 रोजी दलित इतर योजनेचे प्रशासकीय मान्यता प्रकाश ठोंबरे यांचं घर हेच पैसे आपल्याकडे आलेले होते, तरी टेंडर प्रोसेस झाली नव्हती. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रशासक लागलं आणि कोविडच्या काळामध्ये त्या पैशाची सुद्धा विल्हेवाट या लोकांनी लावली आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे भ्रष्टाचारी बरबटलेले आहेत. तिने सुद्धा चौकशी होऊन
हे वरिष्ठांना आम्ही कळू आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. ही सगळ्या गोष्टी या आधी घडलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आमची सुद्धा भूमिका तुमच्या भूमिकेच्या बरोबर आहे. तर त्या संबंधित सुद्धा तुम्हाला आम्ही खुलासा केलेला आहे की संबंधित प्रकरणी कार्यालय विभाग करून यांच्याकडून सविस्तर अहवाल घेऊ वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात येईल. सदर कारवाई 15 दिवसात पूर्ण करण्यात येईल. या भूमिका तुमच्या भूमिकेत आमची सुद्धा भूमिका आहे. त्यानंतर दलित वस्ती योजनेनं फुलेल्या रस्त्याची 63 लाख रुपयाच्या कामाची गुणवत्ता तपासणी करून घेण्यात येईल. 1 कोटी कोकणाचा. आता यासाठी त्या शासकीय भागमधून ती कारवाई पूर्ण झालेली आहे. परंतु तुम्हाला मी या ठिकाणी उपस्थित सगळ्या लोकांना उपोषण करताना किंवा गावातील सगळ्या प्रतिष्ठाना सांगतो की आज गेल्याचीचं ते खवा फॅक्टरी पर्यंत जो दलित वस्तीतून रोड करण्यात आला 1 कोटी 63 लाख रुपये त्यासाठी खर्च करण्यात आले. प्रत्यक्ष दर्शनी तुम्ही जाऊन पहा. तो क्वालिटी जर चुकीची असेल किंवा सर्व क्वालिटी शहरामधल्या क्वालिटीपेक्षा जर चांगलं काम झालेलं नसेल तर तुम्ही आम्ही मिळून संबंधित गुत्तेदारावर आपण योग्य ती कारवाई करू. आणि नसता हे जर क्वालिटी चांगलं काम झालेलं असेल तर आपण सगळे मिळून त्या गुत्तेदाराचा सत्कार करू. यामध्ये कुठलंही राजकारण न आणता एक त्रियस्थ म्हणून तुम्ही सगळ्यांची भूमिका घ्यावी आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाबरोबर आम्ही या ठिकाणी होऊ. त्यानंतर केर नगर पंचायत जनरल खात्यातून 2021 ते 2026 आता या ठिकाणी जनरल खात्यातून जर विचार केला तर आम्ही 15 फेब्रुवारी 2022 पासून आज तागायत तुम्हाला कुठली माहिती पाहिजे ती सगळी देण्याची जिम्मेदारी आमची आहे. परंतु ते मोठं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लिखित दिलेलं आहे. शिवसाहेबांनी खेड नगर पंचायत जनरल खात्यातून 2019 ते मार्च 2026 या कालावधीला खर्च संबंधित सर्व विभागाकडून एकत्रित करून 30 दिवसाच्या आत उपलब्ध करून देण्यात येईल. सदर माहिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सदर माहितीचे शुल्क आपणास कळवण्यात येईल. शुल्क भरणा केल्यानंतर माहिती तात्काळ आपल्याला देण्यात येईल. तुम्ही लिमिटेड एखाद्या विषयाची माहिती जर मागितली तुम्हाला विनाशुल्क देण्यात येईल. परंतु तुमचा पुढचा प्रश्न आहे वाईन शॉप साठीचा. आम्ही त्यावेळेस बी प्रकरण चालू होतं भाई. तुम्हाला त्यावेळेस आम्ही लिहून दिलं होतं की वाईन शॉपचं लायसन आमच्या खेड नगर पंचायतीमधून गेलेलं नाही. त्या जावं क्रमांकचं पत्र आम्ही दिलेलं नाही आणि तुम्ही आमच्याकडे पत्र दिलं आणि त्या पत्राचा विचार करून आम्ही त्यावेळेस तुमच्या विनंतीला मान देऊन सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठराव घेतला आणि तो जरी चुकीचा गेलेला असेल किंवा आमच्या कार्यालयातून जरी गेलेला असेल त्याचा कुठेही उपयोग होऊ नये म्हणून आम्ही ते नाहरकत प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे आणि तशा ठरावाची प्रत आम्ही तुम्हाला तवाबी दिली आणि आज मी तुम्हाला देत आहोत. खेड नगर पंचायत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत जागा हस्तांतरित करून घेतोय ठराव. खेड नगरपालिकेनं जर समजा एखाद्याच्या नावावर करण्याचा एखाद्याच्या समस्येला देण्याचा किंवा आम्ही लाटण्याचा किंवा आम्ही इनामदार बांधवाची गेलेली जमीन परत मागण्याचा जर ठराव घेतला असता तर 100% आम्ही दोषी होतो. आज 4 एकर जागा आहे. आपल्याला बाजार करायला जागा नाही. छोट्या व्यापाऱ्याला जागा नाही. जर त्या ठिकाणी छोट्या व्यापाऱ्याची दुकानं तयार झाली तर जागेवर अतिक्रमण होणार नाही. ती जागा पूर्णपणे कामात येईल आणि ती जागा केवळ वर्षासाठीच कामात येईल आणि त्या ठिकाणी सुद्धा शाळा सुद्धा जिवंत राहील. वरच्या मजल्यावर शाळा करता येईल, खालच्या मजल्यावर दुकानं करता येतील आणि मोठ्या पाण्यामध्ये आपली जी वातावरण चालू आहे बाजारतळाची आज 4 एकर जागा त्या ठिकाणी विनाकारण पडून आहे. त्याचा सदुपयोग कसा होतो तुम्ही डोळ्यानं पहा. आणि जर हे प्रश्न आपले मिटत असले आणि या जागेचा प्रश्न जर त्या जागेचा उपयोग होत असेल 200-300 छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला जागा जर त्या ठिकाणी वापरता येत असेल बाजारपेठाचा प्रश्न जर मिटत असेल तर एवढी मध्यवर्ती असणारी ठिकाणची जागा जर त्या ठिकाणी युटिलाइज चांगल्या पद्धतीने होत असेल ही आमची भूमिका आहे. आणि ही भूमिका जर तुम्हाला चुकीची वाटत असेल तर आम्ही त्या तुमच्याशी नंतर चर्चा करून सगळ्यांनी चर्चा करून आम्हाला जर वाटलं तर पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही तशा पद्धतीनं तुमचा समाधान त्या ठिकाणी करून टाकू. आता राहिला खेड शहराच्या विकास कामासाठी विविध देण्यात आलेल्या नाहरकत प्रमाणपत्र दिलेली यादी तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या लोकांनी खेडच्या कानाकोपऱ्यात विकास करण्यासाठी मग आमदार असतील खासदार असतील किंवा कुणीही असेल किंवा अल्पसंख्याकांचा निधी आणलेला असेल कुठलाही निधी जर लोकांनी आणला तर त्याचं सर्व कामाचं नाहरकत आम्ही दिलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो की या ठिकाणी जवळपास 5 ते 7 कोटी रुपयाचं या ठिकाणी नाहरकत विविध कामासाठी देण्यात आलं. परंतु हे नाहरकत देत असताना त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विचारून बघा. जर त्याच्यामध्ये जर आम्ही चहाचे जरी लाजिनदार असाल कुणी तर आम्हाला तुम्ही म्हणेल ती शिक्षा आंबेडकर चौकामध्ये घेण्यास आम्ही तयार आहोत. ही भूमिका आमची आहे. ती यादी तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. ती यादी तुम्हाला मिळून जाईल. हे शहरातील गायरानधारकाच्या माहिती हक्काचा कमाला पत्राचा कार्यक्रम. आज कमाला पत्राचा प्रश्न आला. आज कमाला पत्राचा प्रश्न या ठिकाणी आल्यानंतर आज या ठिकाणी आज आमच्या ज्या लोकांचं घरकुलाच्या यादीत नाव आहे
त्याच लोकांचं कमाल आपल्या आतापर्यंत करण्यात येत होतं आणि त्याच्यामुळं 10% लोकांना कमाल मिळालेले होते, परंतु 90% गायरानधारक त्यामधून वंचित राहिलेले होते. आणि ज्या आदेशाची, ज्या निर्णयाची, शासनाची वाट आम्ही पाहत होतो, ते काल परवा तो निर्णय झाला आणि शासनाने डिक्लेअर केलं की जे अतिक्रमणधारक आहेत 2018च्या नंतरचे, त्यांचं 500 स्क्वेअर फूट पर्यंत क्षेत्र फुकट त्यांच्या नावे करण्यात यावं आणि उर्वरित क्षेत्रामध्ये 10% रक्कम घेऊन ते क्षेत्र त्यांच्या नावावर करण्यात यावं. ज्याची आपण प्रतीक्षा करीत होतो ती निर्णय शासनाने डिक्लेअर केला. म्हणून आता इथून पुढे पूर्ण गायरानधारकाला आपल्याला न्याय देता येईल आणि ती वेळ आता आलेली आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्याच्या सहकार्यातून आपण ते मुद्दा मार्गी लावू आणि सगळ्या लोकांना कमाल देण्याचं आपण या ठिकाणी काम करू. खेड शहरातील शेतकऱ्याच्या ग्रामीण योजनेचा लाभ घ्या. यासाठी आम्हाला नगरपालिका हातीतील शेतकऱ्याला लाभ व्हावा यासाठी आपण पूर्वीपासून 2010 पासून त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. वेळोवेळी आपण ठराव घेतले, शासनाला पाठपुरावा केला, परंतु तुमच्या या कार्यक्रमामुळे, तुमच्या आंदोलनामुळे त्या आम्हाला बळ मिळाला आहे आणि हीच भूमिका आपल्या केची नसून सगळ्या महाराष्ट्राची भूमिका आहे. आणि त्यामुळं आज आपण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून काम करू. आमच्याकडून ज्या ज्या ठराव लागतात, जे जे पाठपुरावा करत ते आम्ही तुमच्या पाठीशी राहून, तुमच्या बरोबर राहून ते पूर्ण करू. आणि आमची सुद्धा भूमिका आहे की माझ्या नगरपालिका हद्दीतील सगळ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे. दिव्यांग अपात्र लाभार्थ्यांना निधी वाटप करणे 5% ही तुमची मागणी आहे. हे विषय आम्ही प्रत्येक वर्षी त्यांना वाटप करतो. दोन वर्षाआधी, 2 महिन्यापूर्वी आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये निधी वाटण्याचा ठराव घेतलेला आहे, परंतु मार्च एंडमुळे आपण थांबलो होतो. आता जवळपास 1 मेच्या आधी आपण एक चांगला कार्यक्रम घेऊ, त्याला तुम्हाला सगळ्यांना पाचारण करू आणि त्या ठिकाणी ते सुद्धा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावू, या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो. त्यानंतर खेड नगर पंचायत 2015-17 मध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजना मोठा भ्रष्टाचार चौकशी करण्याची उच्चस्तरीय समिती नेमावी, ही तुमची जी मागणी आहे की मधल्या काळामध्ये, प्रशासक काळामध्ये किंवा त्यापूर्वीच्या काळामध्ये जी झालेला भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. ही तुमची भूमिका आहे, ही आमची सुद्धा भूमिका आहे आणि त्यासाठी आम्हाला तुम्हाला जो पत्रव्यवहार लागतो ते पत्रव्यवहार आम्ही करून द्यायला तुम्हाला तयार आहोत. राहायला सावंतीच्या पुढे जाऊन सांगतो, या सगळ्या तमाम केदवाशांनी आम्हाला या ठिकाणी एक विश्वास म्हणून नेमणूक केली, आम्हाला त्यांनी विश्वास टाकला, परंतु आम्ही 42 महिने कुठल्याही पद्धतीचा विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी काम केलं. आम्हाला कुणावर चिखलफेक करायची गरज नाही, कारण कुणाच्या कुबड्या वापरायची गरज नाही. आम्ही केलेली कामं सांगता सांगता आम्हाला वेळ नाही, म्हणून आम्ही कुणावर चिखलफेक न करता, कुणाच्याही कुबड्या न वापरता आम्ही चालणार आहोत. आणि आज 15/2/2022 रोजीचा खातेनिहाय जमा खर्च आजपर्यंत तुम्हाला आम्ही देत आहोत. खातेनिहाय प्रत्येक खात्यावर त्या दिवशी किती पैसे होते, आजपर्यंत किती पैसे आले आणि पुढे सुद्धा आजपर्यंत किती झाले, तर यामध्ये प्रत्येक रुपयाचा हिशोब माझ्या तमाम केंद्राशाला घेण्याचा अधिकार आहे आणि ते देण्याची जिम्मेदारी आमची आहे. कारण तुम्ही आम्हाला विश्वास म्हणून या ठिकाणी बसवलं आणि विश्वासाला पात्र राहिलं असं आम्ही काम केलं. आमच्या सगळ्या नगरसेवकांनी, 17 नगरसेवकांनी कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम न करता एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळच्या विकासासाठी हातात हात घालून काम केलेलं आहे. म्हणून आमची भूमिका आहे की आम्ही तुम्हाला हे सुद्धा खात्यानिहाय 15 तारखेपासून आजपर्यंत काय भूमिका होती त्याचा एक रुपयाचा हिशोब देण्याची जिम्मेदारी आमची आहे. कारण आम्हाला तुम्ही विश्वास म्हणून बसवलेला आहे आणि आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. आणि जनतेचा आशीर्वाद जोपर्यंत असेल तोपर्यंत विश्वास म्हणून इमानदारीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत, त्याच्यामध्ये कसलंही दुमत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सुद्धा भाई आज आपण 15 तारखेपासून पुढचा हिशोब देण्यास आपण पात्र आहोत. त्याच्यामध्ये जर कुणाला अनियमितता आढळली, 1 रुपयाचा जरी पैसा आढळला तर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला 1,01,000चं बक्षीस जी जाहीर केलेलं आहे त्याच्यावर आम्ही बाजी आहोत. आणि तेवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने डिक्लेअर केलं तर बरीच ती शिक्षा आम्ही घ्यायला तयार आहोत. पण बाजार बुंदीने अशा पद्धतीचा विषय न मांडून चुकीच्या पद्धतीनं द्वेष फैलवण्याचा कुणी प्रयत्न करू नका. आणि ह्या पद्धतीनं भाई आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आज आपण या ठिकाणी चांगलं वाटतं की परवा झालं 1215 घरकुल आले. दुनियाचं त्या ठिकाणी घेण्यात घेतली, 3 वेळा दिल्लीला चक्र मारल्या. आज एखादी योजना मंजूर करून आणायला काय लागतं ते लोकांना काय सांगायचं. त्याच्यामध्ये 202 लोकांना आम्ही पहिला हप्ता वाटला, दुसरा 125ला वाटला, 95ला तिसरा हप्ता वाटला. परंतु या लोकांनी जे हरामखोरांनी पुढल्या मागल्या चुका करून गेले, सगळे पैसे शासनाने खाऊन टाकले, त्याचा हिशोब शासन
जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुढचा निधी आम्हाला शासन देत नाही. म्हणून आम्ही लोकांचे पैसे देऊ शकत नाही. कारण आता पहिल्यांदा आपल्या खात्यावर पैसे येत होते, परंतु या 1215 लोकांचं जी घरकुलाची योजना आहे ती डायरेक्ट शासन टू या लोकांच्या नावावर जातात. त्याच्यामुळे आम्ही त्या कारवाईमध्ये कुठं कमी पडलो नाही. जेव्हा काय शासन त्याला देईल, कमीत कमी 202 लोकांचं जी दुसरा तिसरा चौथा हप्ता रोखलेला आहे त्यासाठी आमचे आतोनात प्रयत्न आहेत. त्या लोकांचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. राहिला सवाल गैराना जमिनीचा होता, ते प्रश्न शासनाला आता मार्गी लागलेले आहे. त्यामुळे गैरानामध्ये असणारे घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि इनामी जमिनीचा जो विषय होता त्या बऱ्याच दिवसापासून पडलेला विषय होता. 700 लोकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच 100-100 लोकांना भेटले, परंतु उरलेल्या लोकांना आम्हाला जे वक्फ बोर्डाची नाहरकतीसाठी आमची फाईल त्या ठिकाणी पडून आहे. तो जर नाहरकतीचा प्रश्न आमचा मिटल. आणि दुसरी गोष्ट, शासनाने जो काल निर्णय जाहीर केला त्याची पूर्व तयारी म्हणून आपण ज्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी आज वस्तीला राहतात, त्यांचं घर आहे, त्याला आपण आज भोगवाट्याचं पीटीआर त्याला देत आहोत. आणि भोगवाट्याचं पीटीआर झाल्यानंतर जेवढे क्षेत्राचे नजराना भरून ते मालक होणार आहेत आणि मालक झाल्यानंतर त्यांना घरकुल भेटणार आहे. त्यांनी सुद्धा घाबरून न जाता सगळी योजना वर्षा 6 महिन्यात 1.5 वर्षात पूर्ण करण्याची जिम्मेदारी आमची आहे. ते आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. म्हणून आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की काही लोक म्हणतात की फक्त 1215 मध्ये भ्रष्टाचार झाला. 1215 लोकांच्या घरकुलाच्या फायली तयार करत असताना जर एक जरी लाभार्थी जर म्हणला की अध्यक्ष असेल, नगरसेवक असतील किंवा गटनेता असेल किंवा प्रमुख असेल किंवा आमचे प्रमुख कर्मचारी असेल, 1 रुपयाची जरी त्यांनी कोणी भरपाई केला असेल किंवा 1 रुपया जरी तुम्ही त्याला रुश्वत करून दिला असेल तर त्याला या आंबेडकर चौकामध्ये 10 फुटं मारायची जिम्मेदारी आमची. आणि आम्ही जर काय कोणी सिद्ध केलं तर आम्ही सुद्धा खायला महाग पुढे मारणार नाही. परंतु मेहरबानी करून अशा पद्धतीची चिकलफेक करून या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करू नका. 202 लोकांना आता आपण नकाशे बनवायचे, त्याच्यानंतर त्यांचं पीटीआर बनवायचा, त्याचं बांधकाम परवाना करायचा, त्यांचा प्रोजेक्ट तयार करायचा, त्यांना खात्यावर पैसे आणून द्यायचे. ही सगळी जिम्मेदारी आपण एका संस्थेला दिली होती आणि संस्थेला 15,000 रुपयाप्रमाणे टेंडर दिलेला आहे ऑनलाईन करून. आणि त्या टेंडरनुसार ज्या लोकांना घरकुलाचा हप्ता पडला त्यावेळेस त्या एजन्सीची फीस जी काय असेल वाजवी तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते घेत असतील. त्यातून मी लोकांना हप्ते न मिळाल्यामुळं कुणीही त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा व्यवहार केलेला नाही. अजून कुणाला पैसे मिळालेले नाही, कुणालाही कुणी 1 रुपयाचा व्यवहार केलेला नाही. परंतु हे सगळे करीत असताना कुणीही जर म्हणलं 1215 पैकी की आम्ही 1000 रुपये जरी कुणाला दिले असं जर कुणी येऊन सांगत असलं तर त्याची सर्व जिम्मेदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. जर त्याला पूर्ण काम झाले तर त्यांना वाजवी फीस नगरपालिकेची भरून त्यांना रितसर पावती देण्यात येईल. म्हणून एवढं पारदर्शक काम केलं असताना सुद्धा अशा पद्धतीची चिकलफेक न होता आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मदत करावी. आणि भाई तुम्ही मांडलेले मुद्दे राहतायत, तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे मुद्दे तुम्ही मांडले ते योग्य आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा एक प्रशासकाच्या बाजूला हटून जनविकास फाउंडेशन तुमच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करील आणि तुम्हाला जी मदत लागेल कागदोपत्री ती आम्ही करायला तयार आहोत. पण प्रशासन म्हणून आम्ही कुठेही चुकलेलो नाही आणि त्या गोष्टी आमच्याकडून होणार नाही. परंतु जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुमच्या बरोबर असताना तुम्ही सुद्धा ही लढाई पुढे लढा. आपण सगळे खांद्याला खांदा लढू आणि तुमच्या समाधानकारक सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी शिवसाहेबांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्ही उपस्थित राहिलो, नगरसेवक उपस्थित राहिले, मुख्य अधिकारी आमचे कर्मचारी उपस्थित राहिले. आम्ही सगळी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही गावासाठी तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचं त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान द्यावा. तुमच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तो तुम्ही सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन तुमचंही अन्नत्यागाचं आंदोलन मागे घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद, जय भारत, जय संविधान. मधलं जे 2018 मधलं आहे त्याच्यात समिती नेमलेली, त्याचं ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जे किंवा जिल्हाधिकारीकडे काय अहवाल द्यायला लागला. ठीक आहे, आपण समजून घेऊ की हे पहिला आणि दुसरा मुद्दा हा तो तुमच्या अधिकारात नाही, तो जिल्हाधिकारी ते जे काय निर्णय घेते ते होईल. आता दलित वस्ती सुधार योजनेमधलं जे 32,95,000 रुपये सभागृहाचं आहे ते संबंधित प्रकरणी कार्यालयीन विभागाच्या कडून सविस्तर अहवाल घेऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने तुम्हाला जिल्हाधिकारी त्यांना कळवण्यात येईल. त्याची प्रत समजा आम्हाला देण्यात येईल.
आता ही 15 दिवसाची हप्ता ही आपल्याकडे उपलब्ध नाही काही. इंजिनियर नाही आपल्याकडे सध्या. आपला इंजिनियर बदलून गेलेला आहे आणि बरं, आता हे दुसरा पण तसाच मुद्दा आहे. 2000 सेम हे तिन्ही मुद्दे जे आहेत, मंगळपेठचे कॉर्नर 80,60,000 रुपये उचललेले, ह्याचं रेकॉर्ड जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर हे मला असं वाटतं चुकीचं आहे. 15 दिवसाचा अगोदर ह्याला काही लागण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. सही लागतं इंजिनियर. नाही, मग आपण इंजिनिअरिंग यूज तर थांबू ना. इंजिनिअरिंग यूज तर मी दम धरतो, काही माझा प्रॉब्लेम नाही. मी अन्नत्याग आंदोलन इंजिनिअरिंग यूज तर थांबतो. आता तुमच्याकडे जर ही संचिकाच उपलब्ध नसेल तर हे काय पानटपरी आहे का? वास्तव आहे नाही. याचे पैसे कुठे गेल्याची बँक स्टेटमेंट मागवा ना. बँक स्टेटमेंट मागवा, मला संध्याकाळपर्यंत आणून द्या घंट्याभरामध्ये. हेच काम करा. आता हे तिन्ही मुद्दे संपले. आता बँक स्टेटमेंट म्हणून जाते तुम्हाला. हा, नगरपंचायत मध्ये 2019चे जनरल खात्याची समजा ठीक आहे, आपण एक समजून घेऊ किंवा कागदपत्र तुम्हाला गोळा करायला वेळ लागेल, ते आपण 4-2 दिवसाचं काय शिल्लक रक्कम कशावर खर्च झाला काय ती आपण एक समजून घेऊ की 4-2 दिवस समजा तुम्ही आयोजित देणार, ती मला मान्य आहे. मलाच नाही तरी सगळ्यालाच मान्य आहे. आता वाईन शॉपसाठी जी 1 वर्षापूर्वी हा तुम्ही अर्ज देऊन ठरवा. हो ठराव घेतला तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आता वास्तव परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस वाल्मिक कराडांना नाहक प्रमाणपत्र दिलं, ती 1 दिवस अगोदर दिलं. साधं जर प्रमाणपत्र काढायचं म्हणलं किंवा साधं जर एखादं, आता आम्ही ह्या स्टेजवर मी मागणी करतो तुम्हाला सगळ्यांना, शिवसाहेब हे की आम्हाला एक वाईन शॉपचं लायसन आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याच्या नावाने मागणी करतो, तुम्ही देऊ शकता का? पुरस्कार शिवसाहेब देऊ शकतात का? तर त्या संबंधित जो कोण ज्यांना कोणी दिलंय त्याचं तुम्ही लिहून द्या ना, हे आम्ही दिलं नाही किंवा त्यांनी दिलंय, किंवा याच्यामध्ये काहीतरी ठोस असलं पाहिजे ना आपल्याला की बाबा त्याच्यावर कारवाईची मागणी कधी केली आपण. आहे का? शांत म्हणणं आहे का? मी भाषण करणार नाही, मी फक्त मुद्दे बोलणार आहे की त्याची मागणी आपण 1 वर्षापूर्वी केली की बाबा याची संचिका मला उपलब्ध करून द्या. तुम्ही 1 वर्षभर मला संचिका मिळत नाही त्याची, किंवा तुम्ही 4 वेळेचं पत्र मी मला दिलं असतं का, किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला आमच्याकडे याची संचिका उपलब्ध नाही किंवा आम्ही हे परस्पर दिलेले. तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी काढू नका. तुम्ही 4 वेळेचं पत्र संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही ठराव न घेता, आमच्या बॉडीशी कुठली चर्चा न करता, नगराध्यक्ष असतील किंवा इतर सर्व सदस्य असतील केलेले, त्याचं तुम्ही ते पत्र द्यायला पाहिजे. त्याला 1 वर्ष गेलं, त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. आता जे दुसरा माध्यमिक शाळेचा जो विषय, हे बघा तुम्ही तिथं काय करणार होता, तिथं तुम्हाला काय वैभव उभा करायचं होतं. ठरावच घेतलाय तसा. हो ना, मग सांगतो ना, तेच बोलतोय मी. पण किंवा तुम्ही किती चांगल्यासाठी ती तुमच्या अँगलला तुम्ही बघत होतात. पण गाव म्हणून आम्ही असं बघतो, मी जरी प्राथमिक स्वरूपाचं बसलो असलो तरी पण गाव म्हणून आम्ही बघतो की जिल्हा परिषदची शाळा आहे, या सगळ्या शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. ती जमीन वाचली पाहिजे, ती जमीन शाळेसाठीच असली पाहिजे. आता शहरातली संख्या कमी होणार नाही, एकाचे 2 त्यानाचे 4 हात होत जाणार आहे. त्याच्यामुळे तिथं गरिबाची लेकरं शिक्षण तुमच्या झालं, अशोक पाटलाचं झालं, रमेशरावचं झालं, मोठमोठ्या संस्था आहेत. तुम्ही लेकरं गोळा करण्यासाठी धडपड करता. तर जिल्हा परिषदेची शाळा ही आमची आहे. तुम्ही काही 2-5 हजार रुपये घेत असताल, नसताल घेत, कुणी घेत असेल नसेल तो भाग वेगळा आहे. पण जिल्हा परिषदेची शाळा ही जिल्हा परिषदेची शाळाच चालावी, गावकऱ्यांची आमची म्हणणं आहे. त्याच्यामुळं हा तर ही आम्ही जवळपास 2026 म्हणजे मागच्या 26 जानेवारीला आम्ही मागणी केली आहे. तिथे सगळे विद्यार्थी पण गोळा झाले, तिथे तुम्ही पण आला होता. तर माझं मत काय आहे की इथले सगळ्याचे सगळे नगरसेवक जे आहेत हे काही परगावी राहत नाहीत, काही नाही, हे सगळे इथं भोवताली फिरत आहेत. तुम्ही 1-2 घंटेमध्ये बसून तुम्ही ठराव घेऊ शकतात नाही की जिल्हा परिषद शाळेचा ठराव आम्ही जो हस्तांतराचा घेतला होता हा रद्द करण्यात आला, तो पण देण्याचं गरजेचं आहे. पण तुम्ही याच्यामध्ये असं सांगितलंय की सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही घेऊ. माझं मत आहे की तुम्ही सर्वसाधारण सभा तुम्ही संध्याकाळी 5 वाजता तुमच्या मनात असलं तर बोलू शकता. विशेष सभेला 3 दिवस लागतात आणि जनरल सभेला 7 दिवस लागतात. तर तुम्ही ते करू शकता. आता ही 26 जानेवारीपासून म्हणजे आतापर्यंत घोळी काढण्याचं काय कारण आहे, तर माझी विनंती अशी तुम्हाला ही तुम्ही द्यायला पाहिजे होतं. 4 लोक म्हणजे तसं झालं पाहिजे, असं नाही की सगळं गाव. आता 4 लोक म्हणतात किंवा मी म्हणतो मग गाव चलत नसते हरुणभाई. नाही. या तळ्याचे राखण जर तुम्हाला केलंय तर तळ्यातलं पाणी आमचं म्हणणे तुम्ही प्याला, स्पष्ट मत आहे तुम्ही प्याला. तर तुम्ही सांगा ना मी पेलं नाही, चोर प्यालाय म्हणून. आमचं काहीच मत नाही.
ते आमचं कसं तुम्ही मालक आहे, तुम्ही मालक आहे. भ्रष्टाचार तुमच्या काळात झालाय का नाही झाला ते तुमचा विषय. आमचं आम्ही तुम्हाला आमच्या आता राहिला दाखवाय दिलंय. आम्हाला एक रुपयाची मागणी अभिनंदन तुमचं त्याच्याबद्दल. आम्ही हे बघा व्यक्ती दोषाला नाही की माझं वैयक्तिक नाही किंवा तुमचं माझं बांधाचं भांडण नाही, की लोकांचा विषय. आज इथं बाया बाजारात बसल्या, त्या बायेतून तुम्ही 20 रुपये घेता, त्या बाईला लगीला जायला दिवसभर कुठं शौचालय नाही, त्यांना साधं तुम्ही कुठल्या सुविधा देत नाही. काय म्हणून या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? आमचं त्या तुम्ही विकासावर आणि राजकारणावर आणि त्या बक्षिसावर बोलूच नका. ही बक्षिसात बसत नाही का? काय आता आता- 4 संडास बाथरूम आता- ते टेंडर तर करावं लागेल, त्याची प्रोसेस तर करावं अहो, लागेल. किती 5 वर्ष झाली की केवळ टेंडर करतो. आता राहिला विषय केज मधल्या तुमच्या त्या विकास कामाच्या बाबतीत देण्यात आले संबंध प्रमाणपत्राचे. आता तुम्ही ज्या ज्या लोकांना एनओसी दिली आहे किंवा नगराध्यक्षाने दिली आहे किंवा शिवसाहेबांनी दिली, आता समजा जर एखादी एनओसी मंगळवार पेठ ते आंबेडकर चौक अशी दिली असेल, त्याचा रोड तिसऱ्याच कुठेतरी प्लॉटिंग मध्ये झालाय. आणि ही मी म्हणतो म्हणजे गावाला माहिती आहे. तुम्ही किती चांगलं बोलला, मी किती चांगलं बोललो तरी लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमची विनंती अशी की तुम्ही हे आम्हाला, आता तुम्ही 7 दिवस म्हणला, ठीक आहे, तुम्ही 7 दिवसाचं आलं, त्याच्यावर 7 दिवस काय असतील, 5 दिवस काय असतील गोळा करायला, हे आम्हाला ठीक आहे. समजा 7 दिवस म्हणला, आम्ही मान्य करतो, आम्ही येण्यावर करणार नाही. पण ज्या गोष्टी होत्या ती केल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आता शहरामध्ये गायरान धारकाचं कामाला पत्र, तुम्ही नगरपंचायतमध्ये कार्यक्रम घेतला, गोरगरीब लोक गोळा केले, त्याच्याबद्दल तुमचं कौतुकच आहे. तुम्ही त्यांना नगराध्यक्षाच्या सहीनं, काही शिवसाहेबाच्या सहीनं तुम्ही प्रमाणपत्र बी दिले. त्या लोकांनी अक्षरशः महिना 2 महिन्यामध्ये आपलं घर पाडलं. आता कमालीचे नाही, घरकुलाचे. त्या लोकांनी घरकुलं पाडलं. आणि त्यांना खालची कागद आता मग मला सांगायचं, काय दिलंय तुमचं 1200चा DPR, 1200 तुम्ही ही खालची कागदपत्र पूर्ण करा म्हणून त्यांना पत्र दिलं. बोलू द्या की मला 1 मिनिट. आता त्यांना कागदपत्र दिले तर त्या ह्याच्या आता 1200 घरकुलाच्या DPR मधला 202च मंजूर झाले. बाकीची एजन्सीला जी काय तुमची दिली होती त्यांनी काय चौकशी केली असेल, काय असेल. आता हे लोकांनी, मी स्वतः काही घरं पाडले, आता ह्या लोकांनी कुणाकडे बघायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे हे निवड तुम्हाला काहीतरी तुमच्यावर आरोप करायचा आहे म्हणून नाही, इथं लोकांनी कागदपत्र देखील आणून दिले तिथं स्वतः. ज्या लोकांनी कागदपत्राची पूर्तता केली 202 लोकांनी, त्यांना आम्ही हप्ते दिले. आता ज्या लोकांनी कागदपत्राची पूर्तता नाही केली त्याला आम्ही थोडं आता काही लोकांचे घर येतं, म्हणजे पहिला हप्ता ह्याचा नियम काय सांगते घरकुलाचा, की त्याचे पैसे जर आले असतील तर त्याचं पहिल्या सुटला जाऊन त्याचं मॅपिंग करून त्याचा हप्ता त्याच्या स्वतःच्या खात्यावर गेला पाहिजे. आता कितीतरी लोक असे वरच्या कडीपर्यंत बांधले, ज्याने घर पूर्ण बांधले, त्याला हप्ताच नाही. मग त्या लोकांचं समाधान झालं पाहिजे, म्हणलं पाहिजे ना. त्या लोकांनी काय करायचं? दुसरी गोष्ट, कबाल्याच्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांचा एक आदेश आहे, माहिती तुम्हाला सर शिवसाहेब, की ते नगरपालिकेने त्याचे पैसे भरावेत. हां, मोफत मजूर तर ते देऊन त्यांना दिलं पाहिजे ना जबाबी आला असेल तर ते आमची ती एक मागणी किंवा त्या लोकांनी कागदपत्र आणून दिले तर ते लोकांचं दिलं पाहिजे. त्याच्यानंतर जे ग्रामीण भागाच्या योजनेत हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या, की ठीक आहे तुमच्या अधिकारातले तुम्ही वरिष्ठ कार्यालयाशी बोलू शकतात. म्हणजे दिव्यांग अपंगाचा जो निधी तुम्ही सांगितलं की आम्ही 15 दिवसामध्ये 15 दिवस काय त्याची काय ठीक आहे ना, काय असेल ती. आणि ही 2015 ते 27 मधली जी मागणी ही तुमच्या अधिकारातली नाही, ही जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारातली आहे. तर याच्यावर आमचं मत आहे सगळ्याचं, किंवा याच्यावर समिती व्हावा. तर अशा पद्धतीचं आता कोणी भ्रष्टाचार केलाय, कोणी नाही केलाय, आपल्याला कुणाचं आपल्याला काढायचं नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं. तुम्हाला 5 वर्ष कोणी लोकांनी विरोध केला नाही. काँग्रेसवाल्यांनी जो पाटील कुटुंबांनी केलं त्यावेळेस तुम्ही बी त्यांना विरोध केला नव्हता. बिचारे ती बी तुम्हाला आता विरोध करीत नाही, म्हणजे कुणी कुणाला विरोध करीत नाही. आम्ही आम्हाला जे वाटलं, जे लोक म्हणले ते आम्ही आपलं ते प्रश्नाला घेऊन येतो बसलो. माझ्याबद्दल बी गैरसमज आपण करून घेऊन आपण गावातले आम्ही. आता हे कसं असतंय, आता हे म्हणायचं आपण सगळ्यांनी म्हणायचं असतं की आम्ही सगळे सोबत आहेत, अमुक आहेत तमुक सगळे. अहो, मी नगरपालिकेला कुलूप टाकायचा इशारा दिला 1 वर्षापूर्वी, माझ्यापाशी कागद आहे. तुम्ही मला 4 वेळीचं पत्र सुद्धा दिलं नाही की कुलूप टाकू नको. म्हणजे केची नगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा मोठी आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. पत्र मिळाल्यानंतर 25 तारखेला मग बाईला फोनवरून त्याच्यामुळं आधी बाई तुमच्या अधिकारातल्या जेवढ्या आहेत, तुमच्या अधिकारातल्या जेवढ्या मागण्या आहेत ते तुम्ही द्या. आणि बाकी जेवढे आहेत ती वरिष्ठाला कळवा.
का तर हे सगळे पूर्ण 14 मागणीचं माझं समाधान झाल्याशिवाय मी काही उठणार नाही अशी माझी विनंती तुम्हाला. आणि एक मुद्दा सांगा, तुमचं समाधान कशात झालं नाही हे सांगा आधी. कोणत्या गोष्टी समाधान झालं नाही आम्हाला मना हे समाधान नाही. 3 ते 13 ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जे मला वाटलं ते तुम्ही जे वेळ दिलाय ते हो म्हणलं. आता हे 3, 4 आणि 5 ह्याच्या बँक स्टेटमेंट देऊन टाकू ना, बँक स्टेटमेंट देऊन टाकू. देऊन टाका, काहीच हरकत सोमवारपर्यंत देऊन टाकू तुम्हाला. काय त्याच्यामध्ये सोमवार दोन दिवस सुट्टी आहे ना बँकेमध्ये. आज सुट्टी एवढं सुट्टी आहे. देऊन टाकू काय झालं. ठीक आहे. हे दोन्ही 3 आहेत ही द्या. आपण ते सोमवारी तुम्ही सोमवारी दिलं किंवा कृष्ण सोडतो नाही, काही प्रॉब्लेम अहो तुम्ही आमच्या विनंतीला मान द्या हो. नाही, नाही. अहो मिळाल तुम्ही आम्हाला विश्वास ठेवा ना. हे- एवढ्या लोकांना जनता सांगा ना. नाही जनतेचा अहो मी काय म्हणतो जनतेत तुमचा विश्वासच आहे तुमचा म्हणूनच लोकांनी तुम्हाला लीडर केलंय नेते केलं. ज्या तुम्हाला एक असतात आज सुट्टी आहे, आम्ही तुम्हाला मागणी पत्र बँकेत अहो आज जवळपास माझ्या माहितीने पत्र दिले मी त्याला 15 दिवस झाले आज. नाही बँकेचं नाही मागणी पण मी निवेदन दिलंय त्याला 15 दिवस झाले. अर्जंटची काम असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ नाही भेटला. आज मग तुम्ही ते लगेच द्यायला पाहिजे होतं ना ते. स्टेटमेंट मागणीचं पत्र बँकेत जी द्यायचं आहे ती तुम्हाला देऊन टाकतो. ते देऊन टाका आणि हे ठराव जिल्हा परिषदेचा ठराव तुम्ही सगळे नगरसेवक बोलून ठराव घेऊन टाकतो. काय घेऊन करणार टाका. येणारे नाही तुम्ही नगरसेवक बोलवा ना सगळे तुम्ही बसून घेऊन टाका मला. तुम्ही आम्हाला विश्वास ठेवा आमचा. आम्ही येणार 3 दिवसांची विशेष बैठक काढतो आणि विषय संपवतो. नाही 5-15 वर्ष जवळपास माझ्या सर्व लोकांनी विश्वासात ठेवलंय तुमच्यावर. मी बी विश्वासात ठेवला. आम्ही माझं एक पत्र ठीक आहे ना काम करत असताना एखादा दुसरी चूक होत असते चलत असते ते पहा. स्टेटमेंट कधी देणार? स्टेटमेंट सोमवारी सोमवार. आणि हे ठराव रद्द कधी देणार? येणाऱ्या मीटिंग मध्ये काय आम्हाला काय करायचं नाही. आम्हाला काय करायचं बरं मी आता सोबत बसून हो, आम्ही तुम्हाला आता मध्ये मी काय म्हणलं मध्ये मी काय म्हणलं मी तुमची भूमिका ती आहे तुमची का? भूमिका, आमची भूमिका. काय काय करायचं आम्हाला? आम्हालाच नाही तर काय काय? ते शाळेचा ठराव आणि ते म्हणजे जे तुम्हाला करता येत शाळेच्या ठरावासाठी तुम्ही तुमचा वैयक्तिकचा विषय नाही, तो सार्वजनिक विषय आहे. आपण सगळ्या बरोबर आम्ही आहोत, त्याच्यामुळे तुम्ही त्याला काही एवढं करू नका. तुम्हाला किती सोडून तुम्ही काय तुमच्या नावावर मागायला म्हणूनच म्हणतो मी आपण सगळे नगरसेवक बोलून घ्यायला लगेच ठराव घ्यायला हरकत नाही. काय करायचं अहो त्या दिवशी तुम्ही तिथं भाषण सांगितलं दिला म्हणून त्याला 26 जानेवारीला असते किती दिवस किती झाले. तुम्हाला वाटते ना ती चालेल, काय करायचं आम्हाला? मग 2 दिवसाने इनामदाराने तिथं अतिक्रमण केलं तरी करू द्या, पण ठराव देतो तुम्हाला. हा नाही ती काय असायचं करायचं कोणाला करू द्या अतिक्रमण तुम्ही ठराव द्या या मुद्द्याचं. मॅडम तुमचं बी चुकीचं बोल. इनामदार अतिक्रमण कसं करणार? इनामदारांनी इनामदाराचे ऐका, आहे. हा. अहो, इनामदारांनी ऐका ना. अभिनंदन करायला पाहिजे तुम्ही ह्या इनामदाराचं. यांनी पर्सनल चर्चा करताना असे म्हणले की सगळे इनामदार आहेत आजूबाजूला. शाळेचा ठराव जर लवकर झाला नाही जागेचा तर लोक अतिक्रमण करू शकतात बाबा. बरोबर. आणि मग आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण काहीतरी त्याचं वेगळं करून काही ते नावावर करून मागत जिल्हा नाही, तुम्ही परिषदेची नावावर. चांगली असं रिकामी असल्यानंतर होऊ शकते. ज्या उद्देशासाठी दिली होती तो आणि उद्देश बंद पूर्वस्ती आहेत. झाल्यानंतर उद्देश आपली बंद जागा परत झाल्यानंतर ते घ्यायचा अधिकार मागणी आहे करू ना. शकतात. पण त्यांनी म्हणले नगरपालिकेच्या नावाने व्हावा. हा अतिशय प्रामाणिक विचार काही आहे. अडचण नाही आम्हाला. तुम्ही आणि काही- तुम्हाला ठराव द्यायचा म्हणल्यावर काही आम्ही अडचण देऊच नाही. मेजर शकतो तुम्हाला आम्ही बाई. दिला शब्द म्हणून काय अडचण समजा. नाही. नाही नाही विषय नाही. तुम्ही जर गावाचा विचार ह्या दृष्टीने करत असताल, तर आम्हाला अशा काहीच अँगलने अडचण करत नाही. ती असताल, जागा जिल्हा परिषदलाच बरं, राहणार. हा. असं कोण अतिक्रमण बितिक्रमण करीत नसतं इथं काही कोणाशी मक्तेदारी नाही काय आणि मी एकटा नाही असं काही बोलू नका अहो, काहीतरी वाईट होत. बाई मी तसं म्हणत कोण नाही. अतिक्रमण करतंय नका नाही करणार. असं नाही. काही नाही. अहो तुम्हाला दिलं अहो, म्हणजे तुमच्याच नेत्याच्या संडास बाथरूमचं पाणी तर शाळेमध्ये आहे. तुम्हाला दिलं म्हणजे बस. अहो, आता तर शाळा म्हणजे आता शाळा बंद कामामध्ये पडली. अरे आहे आहे ना, ना. आता आम्ही ताब्यात गेलो होतो. त्याच्यामुळं ताब्यात गेलो होतो. काय ठीक आहे माझं मत डोकाचं हे जे काही तुम्ही तुम्हाला काही ठरवून मुद्द- कळून जाईल. काय काही त्याच्यात? तुम्ही काही मुद्द्याचं निरसन केल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार. काय नाही तुम्हाला- 100% आमची मुद्दा नाही. विनंती आहे नाही, बाई. हे- तुम्हाला तुम्ही ठराव द्यायची जिम्मेदारी आमची. तात्पुरतं या सगळ्या मागं लोकांसमोर घ्या. मला काय करायचं? घ्या. तुमचीच आहे. प्रत्येक 100% गोष्टीला आम्ही- 5 दिवस झाले मी इथं बसलोय त्याला जिम्मेदारी तुमचीच आहे. मग आम्ही म्हणतो- तुम्ही दुसऱ्या आंदोलकासारखं मला समजू नका. मला हे लिखी दिल्याशिवाय मी आम्ही थांबणार प्रत्येक नाही. आंदोलकाला आंदोलक समजतो. दुसऱ्या माझं तुमच्या ऐका ना तुमच्या दोघांवर माझं समाधान होत नाही. फक्त केजच्या नाही. प्रश्नासाठीच मार्जिनचे मंत्रालयाचे नाही. काही विषय होते म्हणून आम्ही केजच्या साठीच तिथं थांबलो होतो. नाही, 100% तुम्ही विकासासाठी झटाले त्याच्याबद्दल दुमतच नाही. आता तुम्हाला कोणता विषय राहिला आता हा. विषय कोणता राहिला आता विषय हे सगळे झाले जाते कागदावर परवा देतो आणि आज देतो आणि उद्या देतो ह्याच्यावर असते का? मग आम्ही कशाला बसलो हा
लिखित द्या. मला ज्या गोष्टीमध्ये समाधान वाटेल मी शिवसाहेबाला बोलतो. तुम्ही गावच्यासाठी गावाच्यासाठी बसला. बसलात, तुमच्या बरोबर आम्ही आहेत. तुम्ही तुम्ही काय वैयक्तिकसाठी तुम्ही बसलात अहो, का? ऐका ना. आम्ही देतो ना, कोण नाही म्हणलं आमचं काय अडचण नाही. सारे पत्रकार आहे तिथं सर असं आहे. रेकॉर्डिंग घ्या तुम्ही त्यांची. नाही, त्याचा विषय नाही काही. जे तुम्हाला देत आहेत तुम्ही द्याच म्हणतो, मी अभिनंदनच म्हणतो ना तुमचं. 100% पण माझं मत आहे की कागद मला हातात आल्याशिवाय मी काही अन्न त्यात सोडणार नाही, डर नाही तर डर कशाला? असं माझं तुम्हाला विनंती आहे. मी शिवसाहेबाला किंवा अध्यक्षाला तुम्हाला कुणाला बी मी मला समाधान झालं की मी सांगेन तुम्ही या. स्टेटमेंट सोमवारी देतो आणि जे काय नारळ आहे ते 8-10 दिवसांनी ऐका ना, मग सुट्टी काय अडचण काय, मला काही प्रॉब्लेम नाही. मी महिना उपोषण काय करून म्हणाले भाई, काय म्हणाले हे ह्या दिवसात कालावधीपर्यंत देतो तर असेल शिवसाहेबांनी लिहून द्यावं. माझं काय म्हणणं आहे, ऐका ना, आता ह्याच्यातल्या 3 जे गोष्टी आहेत ना, हे जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारी आहेत. त्यांचं बी पत्र आहे, जिल्हाधिकारी सोबत बोलणं चालू आहे. त्यांचं बी काय होतंय नेमकं त्या संदर्भात. आणि 3 जी कामं आहेत ना वरले, याच्या संदर्भाचे स्टेटमेंट आणि ह्याचे पैसे कुठे गेले ह्याची हित द्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, जवळपास हे 3 कोटी रुपये येतात, हे कळायला पाहिजे. त्याच्यावर आता हे दुसरे रोड झाले. झालं ना भाई त्याच्यावर. नाही, त्याच्यावर नाही, ही दुसरं आहे ना, हे नाही हो, ही दुसरं आहे हो, हे 3 कोटीचं हे घरकुल असेल.